नमस्कार विद्यार्थी मित्रों, आज दिनांक 4/8/2021 वार बुधवार इयत्ता 10वी सायन्स अँड टेक्नॉलॉजी पेपर फर्स्ट विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 मधील आपण डिमेरिट्स ऑफ मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल हे पाठीमागच्या तासाला त्याचे गुणदोष बघितले मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलचे. आता या तासाला आपण मॉडर्न पिरियडिक लॉ हा काय आहे हे सुद्धा आपण पाठीमागच्या तासाला पाहिलं होतं. ते परत एकदा आठवण करून देतो. प्रॉपर्टीज मॉडर्न पिरियडिक लॉ म्हणजे काय, तर प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर ए पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक नंबर्स. बघा, प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर ए पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक नंबर्स. हा पिरियडिक लॉ आहे, मॉडर्न पिरियडिक लॉ आहे. आता मॉडर्न पिरियडिक टेबल आणि लॉंग फॉर्म ऑफ द पिरियडिक टेबल यामध्ये पहा, द क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स resulting from an arrangement of the element in an increasing order of their atomic numbers is the modern periodic table. बघा, the classification of element मूलद्रव्यांचं वर्गीकरण resulting from an arrangement of elements in increasing order of their atomic numbers. पहा, मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये एलिमेंट्सचं वर्गीकरण क्लासिफिकेशन हे ॲटॉमिक नंबर्सच्या चढत्या क्रमानं केलं आहे. द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स कॅन बी प्रिडिक्टेड मोर ॲक्युरेटली विथ द हेल्प ऑफ द मॉडर्न पिरियडिक टेबल फॉर्म्ड ऑन द बेसिस ऑफ ॲटॉमिक नंबर्स. द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स can be predicted more accurately. या एलिमेंटच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत या प्रॉपर्टीज या पिरियडिक टेबलमध्ये ॲक्युरेटली मांडलेल्या आहेत विथ द हेल्प ऑफ द मॉडर्न पिरियडिक टेबल फॉर्म्ड ऑन द बेसिस ऑफ ॲटॉमिक नंबर. आणि ही मॉडर्न पिरियडिक टेबल हे कशावर आधारित आहे, तर ॲटॉमिक नंबर्सवर आधारित आहे. The modern periodic table is also called the long form of the periodic table. या मॉडर्न पिरियडिक टेबललाच काय म्हणतात, लॉंग फॉर्म ऑफ द पिरियडिक टेबल असं म्हणतात. इन द मॉडर्न पिरियडिक टेबल द एलिमेंट्स आर अरेंज्ड इन अकॉर्डिंग्स विथ देअर ॲटॉमिक नंबर. पहा, इन द मॉडर्न पिरियडिक टेबल द एलिमेंट्स आर अरेंज्ड in accordance with their atomic numbers. See table 2.7. 2.7 या टेबलमध्ये पहा म्हटलंय. 2.7 टेबल पान नंबर 23 वर आहे. त्याच्यावर मॉडर्न पिरियडिक टेबल दाखवलेला आहे. आणि तो आता जे मी माहिती सांगतोय ती माहिती पाहताना तो मॉडर्न पिरियडिक टेबल तुमच्याजवळ पुस्तकातून उघडून ठेवा आणि जे काय सांगतोय त्या मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये पहा. इन द मॉडर्न पिरियडिक टेबल द एलिमेंट्स आर अरेंज्ड इन अकॉर्डन्स विथ देअर ॲटॉमिक नंबर. सी फिगर 2.7 पेज नंबर 23 वरची मॉडर्न पिरियडिक टेबल बघा. ॲज ए रिझल्ट मोस्ट ऑफ द ड्रॉबॅक्स of Mendeleev's periodic table appear to be removed. मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलमध्ये जे ड्रॉबॅक्स होते, जे दोष होते ते दोष या पिरियडिक टेबलमध्ये दूर केलेले आहेत. However, the ambiguity about the position of hydrogen is not removed even in the modernic table. हायड्रोजनच्या स्थानाविषयी जे साशंकता होते ती या पिरियडिक टेबलमध्ये तशीच आहे. वी हॅव सीन इन द प्रिव्हियस स्टँडर्ड दॅट द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ एन ॲटम, द वे इन विच
the electrons are distributed in the shell around nucleus is determined by the total number of electrons in it. पहा, आपण मागील इयत्तेमध्ये इयत्ता 9वी मध्ये काय पाहिलं होतं? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ एलिमेंट हे पाहिलं होतं आपण. आता मी एक उदाहरण घेतो ते माहीत होण्यासाठी तुम्हाला. सोडियम, समजा सोडियम Na याचा ॲटॉमिक नंबर हा काय आहे? ॲटॉमिक नंबर 11 आहे. म्हणजे या सोडियम ॲटम मध्ये इलेक्ट्रॉन्स सुद्धा किती आहेत? इलेक्ट्रॉन्स, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स is equal to 11. Number of electrons or protons यांची संख्या किती असते? तेवढीच असते आणि त्यालाच ॲटॉमिक नंबर असं म्हणतात. मग Na हा ॲटम आहे, याची ॲटॉमिक कॉन्फिगरेशन काय असेल तर पहा, तिथं न्यूक्लियस आणि प्रोटॉन असतात. प्रोटॉन पण किती असतात? 11. न्यूक्लियस चार्ज रहित असतात. आता यामध्ये पहिल्या कक्षेमध्ये जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन्स असतात तर 2 असतात. त्याच्यानंतरच्या कक्षेत जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन्स असतात तर 1 2 3 4 5 6 7 आणि 8. दुसरी कक्षा 8 इलेक्ट्रॉन्सनी फुलफिल होते. आता एकूण इलेक्ट्रॉन्स किती झाले? मग हे 2, पहिल्या कक्षेत जास्तीत जास्त 2, दुसऱ्या कक्षेत 8, तिसऱ्या कक्षेत आता हे 2 आणि हे 8 झाले 10. राहिला किती? त्याचा एकच इलेक्ट्रॉन राहिला, तो शेवटच्या कक्षेत असतो. अशा रीतीने याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणतात. मग या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन नुसार, ॲटॉमिक नंबर नुसार ही मॉडर्न पिरियडिक टेबल आपण यांनी तयार केलेला आहे. पहा, we have seen in the previous standard that the electronic configuration of an atom, the way in which the electrons are distributed in the shells around the nucleus is determined by the total number of electrons in it. या ॲटम मध्ये टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती आहेत त्यानुसार आपण प्रत्येक शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतील हे सांगू शकतो. मग पहा, the relation between the atomic number of an element and its electronic configuration is clearly seen in the periodic table. या periodic table मध्ये atomic number of element आणि त्याची इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज क्लिअरली सीन इन द मॉडर्न पिरियडिक टेबल. मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये नंबर ऑफ ॲटॉमिक नंबर आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ज्या एलिमेंटची ही त्यामध्ये आपल्याला क्लिअरली दिसून येते या मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये. आता स्ट्रक्चर ऑफ द मॉडर्न पिरियडिक टेबल. मॉडर्न पिरियडिक टेबलचं स्ट्रक्चर बघा, ते पान नंबर 23 वर 2.7 ही पिरियडिक टेबल उघडून ठेवायचं आहे आणि त्या आकृतीमध्ये बघत बघत ही माहिती मी सांगतोय ती टॅली करायची, पडताळायची आहे. बघा, स्ट्रक्चर ऑफ द मॉडर्न पिरियडिक टेबल. द मॉडर्न पिरियडिक टेबल कंटेन्स 7 हॉरिझॉन्टल रोज. पहा, मॉडर्न पिरियडिक टेबल पान नंबर 23 वरील उघडा आणि त्याच्या आडव्या ओळी मोजा. आडव्या ओळी मोजा किती आहे? तर आडव्या ओळी म्हणजे पहा, ह्या आडव्या ओळी आहेत, याला आडव्या ओळी म्हणतात. आणि असे उभे स्तंभ आहेत, कोणते? हे उभे, असे उभे हे काय आहेत? ग्रुप्स आहेत. आणि आडव्या ओळीला पिरियड्स असं म्हणतात. हे पुढं पाहूया आपण. आता काय सांगते पहा, यामध्ये स्ट्रक्चर ऑफ द मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये द मॉडर्न पिरियडिक टेबल कंटेन्स 7 हॉरिझॉन्टल रोज.
ह्या हॉरिझॉन्टल रोज म्हणजे आडव्या ओळी. पहा पहिल्या याच्यात एवढ्याच इथं ओळी आहे आणि इकडं आहे ओळी, मध्ये गॅप आहे. तर या ओळी आहेत आडव्या, ह्या फक्त मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये 7च आडव्या ओळी आहेत. किती? 7. त्याला काय म्हणतात? द मॉडर्न पिरियडिक टेबल कंटेन्स 7 हॉरिझॉन्टल रोज कॉल्ड द पिरियड्स 1 to 7. त्यांना पिरियड्स, आडव्या ओळींना पिरियड्स म्हणतात आणि त्यांना क्रम आहे 1 ते 7. सिमिलरली द 18 व्हर्टिकल कॉलम्स, आणि त्याचप्रमाणे उभे स्तंभ हे किती आहेत? 18 उभे स्तंभ आहेत. असे हे उभे स्तंभ किती आहेत? 18 आहेत. हे असे एकूण हे उभे स्तंभ 1 ते 18 आहेत. यांना ग्रुप्स असं म्हणतात. बघा, सिमिलरली द 18 व्हर्टिकल कॉलम्स इन दिस टेबल आर द ग्रुप्स 1 to 18. त्यांना ग्रुप्स असं म्हणतात उभ्या स्तंभांना, आणि ते 1 ते 18 आहे. द अरेंजमेंट ऑफ द पिरियड्स अँड ग्रुप्स रिझल्ट्स इन टू फॉर्मेशन ऑफ बॉक्सेस. आता पहा, आडव्या ओळी आणि हे उभे स्तंभ, हे उभे स्तंभ या आडव्या ओळी, यामुळं प्रत्येक एलिमेंटसाठी बॉक्सेस तयार होतात. हा एक बॉक्स, हा एक बॉक्स, हा एक बॉक्स, हा एक बॉक्स, असे हे बॉक्सेस, सेपरेट बॉक्सेस तयार होतात आडव्या ओळी आणि उभ्या स्तंभामुळे, म्हणजे पिरियड्स आणि ग्रुपमुळे. पहा, द अरेंजमेंट ऑफ द पिरियड्स अँड ग्रुप्स रिझल्ट्स इन टू फॉर्मेशन ऑफ बॉक्सेस. ॲटॉमिक नंबर्स आर सिरियली इंडिकेटेड इन द अप्पर पार्ट ऑफ द दिस बॉक्सेस. या बॉक्सेसमध्ये वरच्या साईडला त्याचे प्रत्येक एलिमेंटचे ॲटॉमिक नंबर दाखवलेले आहेत. एच बॉक्स करस्पॉन्ड्स टू द प्लेस फॉर वन एलिमेंट, आणि प्रत्येक बॉक्समध्ये एकच एलिमेंटला स्थान दिलेलं आहे. अपार्ट फ्रॉम दिस 7 rows, 2 rows are shown separately at the bottom. पहा, मॉडर्न पिरियडिक टेबल उघडा पान नंबर 23 वरचा, त्यामध्ये खाली ज्या ओळी 2 दिले सेपरेट ओळी आहे, एकदम खाली बॉटमला 2 ओळी आहेत. पहा, त्या सेपरेट ओळी ज्या आहेत, अपार्ट फ्रॉम दिस 7 rows, 2 rows are shown separately at the bottom of the periodic table. These rows are called lanthanide series and actinide series. त्या खाल्ल्या 2 ओळींना काय म्हणतात? लॅन्थॅनाइड सिरीज अँड ॲक्टिनाइड सिरीज असं म्हणतात. ॲक्टिनाइड सिरीज. देअर आर 118 बॉक्सेस इन द पिरियडिक टेबल इन्क्लुडिंग द 2 series. या खालच्या 2 ओळी 2 series धरून या पिरियडिक टेबलमध्ये असे किती बॉक्स तयार झाले? 118 बॉक्स तयार झालेले आहेत. इट मीन्स दॅट देअर आर 118 places for elements in the modern periodic table. म्हणजेच 118 बॉक्स तयार झाले, म्हणजे मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये एकूण बॉक्सेसच्या जागा किती झाल्या? 118. मग त्यामध्ये एलिमेंट्स किती लागतील? 118 एवढे लागतील. मग पहा, इट मीन्स दॅट देअर आर 118 places फॉर एलिमेंट्स इन द मॉडर्न पिरियडिक टेबल. 118 मूलद्रव्यांसाठी बॉक्सेस मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये आहे. व्हेरी रिसेंटली फॉर्मेशन ऑफ ए फ्यू एलिमेंट्स वॉज एस्टॅब्लिश्ड एक्सपेरिमेंटली अँड देअर बाय द मॉडर्न पिरियडिक टेबल इज नाऊ कम्प्लिटली फिल्ड. ऑल द 118 एलिमेंट्स आर नाऊ डिस्कवर्ड. आता आत्ताच्या काळामध्ये प्रयोगशाळेमध्ये प्रयोगाने काही मूलद्रव्यांचा शोध लागलेला आहे आणि सध्या मॉडर्न पिरियडिक टेबलमधील 118 जे बॉक्सेस आहेत ते सर्व शोध लागलेल्या एलिमेंट सहित काय आहेत? फुलफिल भरलेले आहेत. म्हणजे या मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये एकूण किती एलिमेंट आहेत? किती बॉक्सेस आहेत?
18. The entire periodic table is divided into 4 blocks. पहा, the entire periodic table is divided into 4 blocks. आता ही जी पिरियडिक टेबल आहे पूर्ण 118 बॉक्सेसचा हा 4 भागामध्ये विभागला आहे. द एंटायर पिरियडिक टेबल इज डिवायडेड इंटू 4 ब्लॉक्स. 4 ब्लॉक्समध्ये त्याची विभागणी केलेली आहे. त्या ब्लॉकला नावं आहेत एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक अँड एफ ब्लॉक. पहा, पिरियडिक टेबलच उघडून ठेवा. द एस ब्लॉक कंटेन्स द ग्रुप्स 1 and 2. उभे 2 स्तंभ आहेत पहिले, त्याला एस ब्लॉक एलिमेंट म्हणतात. उभे स्तंभ पहा, उभे स्तंभ सुरुवातीचे हे 2 उभे स्तंभ आहेत. याला काय म्हणतात? यस ब्लॉक म्हणतात. पहा इथं हे पहिल्या 2 उभ्या ओळी त्यांना यस ब्लॉक म्हणतात. आता पिवळ्या रंगाने दाखवलेला जो भाग आहे, पिवळ्या रंगाने, तो डी ब्लॉक आहे. पूर्ण ती डी ब्लॉक एलिमेंट आहे. परत ब्ल्यू रंगाने दाखवलेल्या ज्या हे आहेत, ब्ल्यूइश, व्हायलेट अँड ब्ल्यू, येलोपासून पुढचा भाग हा पी ब्लॉक आहे. याच्यामध्ये पी ब्लॉक पडलेला आहे. आणि खालच्या 2 ओळी आहेत, त्या खालच्या 2 ओळींना एफ ब्लॉक एलिमेंट्स असं म्हणतात. असे या मॉडर्न पिरियडिक टेबलचे 4 भाग पडलेले आहेत. एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक अँड एफ ब्लॉक. द एस ब्लॉक कंटेन्स द ग्रुप 1 and 2. द ग्रुप्स 13 to 18, 13 ते 18 कॉन्स्टिट्यूट द पी ब्लॉक. पहा, उभे स्तंभ 13 ते 18 पर्यंतचे ते म्हणजे पी ब्लॉक एलिमेंट म्हणतात. आणि द ग्रुप्स येलो कलरचे 3 to 12 उभे स्तंभ 3 पासून 12 पर्यंत कॉन्स्टिट्यूट द डी ब्लॉक. त्या एलिमेंट्सला डी ब्लॉक एलिमेंट म्हणतात. while the lanthanide and actinide series at the bottom form the F block. खालच्या 2 ओळी आहेत, लॅन्थॅनाइड आणि ॲक्टिनाइड सिरीज आहे, त्यांना एफ ब्लॉक असं म्हणतात. द डी ब्लॉक एलिमेंट्स आर कॉल्ड ट्रान्झिशन एलिमेंट. जो डी ब्लॉक एलिमेंट्स आहेत त्यांना काय म्हणतात? ट्रान्झिशन एलिमेंट्स म्हणतात. ए झिगझॅग लाईन कॅन बी ड्रॉन इन द पी ब्लॉक. पी ब्लॉकमध्ये एक झिगझॅग लाईन आहे. आता झिगझॅग म्हणजे काय? तर ही अशी पी ब्लॉकमध्ये अशी लाईन आहे. ह्या लाईनला झिगझॅग लाईन म्हटले. त्या पिरियडिक टेबलमध्ये आहे. पहा, कुठल्या कलरच्या सांगतो पहा. हां, ब्ल्यू आणि येलोइश ब्ल्यू. यामध्ये पहा, पायऱ्यासारखी झिगझॅग लाईन आहे. एल पासून जी पर्यंत, जी एस बी पी ओ आणि टी एस पर्यंत आहे. पहा, ती झिगझॅग लाईन काय दर्शवते पहा. ए झिगझॅग लाईन कॅन बी ड्रॉन इन द पी ब्लॉक ऑफ द पिरियडिक टेबल. द 3 ट्रॅडिशनल टाइप्स ऑफ एलिमेंट्स कॅन बी क्लिअरली शोन इन द पिरियडिक टेबल. द 3 ट्रॅडिशनल टाइप्स ऑफ एलिमेंट्स can be clearly shown in the periodic table with the help of this zigzag line. त्या zigzag लाईनच्या साहाय्यानं ह्या एलिमेंट्समध्ये सेपरेशन दाखवलेलं आहे. द मेटॉलॉइड एलिमेंट्स lie along the border of this zigzag line. zigzag लाईनच्या शेजारील एलिमेंट्स हे मेटॉलॉइड्स, धातू सदृश, ही धातू आहे. ऑल द मेटॉलॉइड्स एलिमेंट्स लाय अलॉंग द बॉर्डर ऑफ दिस झिगझॅग लाईन. झिगझॅग लाईनच्या बॉर्डर जवळ धातू सदृश्य म्हणजे धातूचेही आणि अधातूचेही गुणधर्म दाखवणारे पदार्थ आहे झिगझॅग लाईनच्या शेजारी. ऑल द मेटल्स लाय ऑन द लेफ्ट साईड. आता झिगझॅग लाईन पासूनच्या
लेफ्ट साईडला जे एलिमेंट्स आहेत ते काय आहेत, मेटल्स आहेत. आणि झिगझॅग लाईनच्या राईट साईडला जे एलिमेंट्स आहेत त्यांना नॉन मेटल्स आहेत. झिगझॅग लाईन काय करते तर त्या एलिमेंटचे सेपरेशन करते पी ब्लॉकचं. डावीकडले जे एलिमेंट्स आहेत ते काय आहेत, मेटल्स आहेत. आणि झिगझॅग लाईनच्या उजवीकडील जे एलिमेंट्स आहेत ते नॉन मेटल्स आहेत. आणि झिगझॅग लाईनला लागून एलिमेंट आहेत ते मेटलॉइड्स म्हणजे धातू सदृश एलिमेंट्स आहेत. मेटलॉइड म्हणजे धातू सदृश, मेटल्स म्हणजे धातू आणि नॉन मेटल्स म्हणजे अधातू. आता पहा, मॉडर्न पिरियडिक टेबल अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ एलिमेंट्स. विदिन ए period the neighboring elements differ slightly in their property while distant elements differ widely in their properties. Within a period म्हणजे आडवी ओळ. पिरियड म्हणजे काय, आडवी ओळ. आडव्या ओळीमध्ये शेजारील एलिमेंट्स आणि तो एलिमेंट्स याच्या प्रॉपर्टीमध्ये थोडाफार फरक दिसतो आणि एकदम दूरच्या एलिमेंटमध्ये जास्त फरक दिसतो. मग प्रॉपर्टीमध्ये एलिमेंट्स इन द सेम ग्रुप. आता एलिमेंट्स फर्स्ट ग्रुप आहे, फर्स्ट पहिला स्तंभ उभा, त्यातल्या सर्व एलिमेंटचे जे प्रॉपर्टीज आहेत ह्या प्रॉपर्टीज काय आहेत, सेम आहेत. म्हणजे उभे स्तंभ जे आहेत प्रत्येक उभ्या स्तंभातले सगळे एलिमेंट्स हे काय दाखवतात, सिमिलॅरिटी दाखवतात. कशासाठी, प्रॉपर्टीज आणि ग्रेडेशन इन देअर प्रॉपर्टीज. आणि त्या प्रॉपर्टीज जसजसं पुढं जाऊ खाली जाऊ तसतसं वाढत जातात. पहा, एलिमेंट्स इन द सेम ग्रुप म्हणजे उभा स्तंभ. उभ्या स्तंभातील एकाच उभ्या स्तंभातील सर्व एलिमेंट्सच्या प्रॉपर्टीज काय असतात, सेम आणि त्या ग्रेडेशननी वाढत जातात. दीज कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द ग्रुप्स अँड पिरियड्स. आणि ह्या ग्रुपच्या आणि पिरियडच्या गुणधर्मामुळे इन द मॉडर्न पिरियडिक टेबल आर बिकॉज ऑफ द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द एलिमेंट्स. हे कशामुळे झालं तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ एलिमेंट्समुळे घडलं. इट इज द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ एन एलिमेंट विच डिसाइड्स द ग्रुप अँड द पिरियड इन विच इट इज टू बी प्लेस्ड. पहा, यावरून इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनवरून आपल्याला तो एलिमेंट कोणत्या ग्रुपमध्ये आणि कोणत्या पिरियडमध्ये आहे हे त्याचं स्थान सांगता येतं. तर आज आपण या ठिकाणी थांबूया. पुढच्या तासाला आपण ग्रुप्स अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हा भाग पाहणार आहोत. आज आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.